महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नांदेड जिल्ह्यातील माहूर पोलीस स्टेशन हद्दीत आष्टा फाट्यानजीकच्या शेतात अज्ञात महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला। बुधवारी रात्री 8:30च्या दरम्यानची घटना। परिसरात प्रचंड खळबळ। माहूर शहरापासून 5 किलोमीटर अंतरावरील आष्टा फाट्याजवळील एका शेतात तुराट्या व पराठ्यात टाकून एका महिलेला जाळल्याची घटना बुधवार दिनांक 5 जून रोजी रात्री 8:30च्या सुमारास उघडकीस आली। गुरुवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे व स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे पीआय उदय खंडेराय, सुरेश घुगे, देवा चव्हाण, राजू पुल्हेवार, श्रीरामे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली। माहूर तालुक्यातील मौजे आष्टा फाट्यानजीक महामार्गापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर हिवळवणी येथील तुळशीराम राठोड यांच्या शेतात सदरची घटना घडली। शेतात मोठी आग लागल्याचे दिसून आल्याने शेत मालकांसह ग्रामस्थ तिथे धावून आले। बराच प्रयत्नानंतर लागलेली आग विझली असता ढिगाऱ्यात राखेत त्यांना एका अज्ञात महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत दिसून आला। लागलीच राठोड यांनी सदरबाबतची कल्पना माहूर पोलिसांना दिली। जळालेल्या महिलेच्या हातात बांगड्या, कानात दागिना तसेच पायात जोडवे दिसून आले। ओळख पटण्यासारखा पुरावा मात्र घटनास्थळावर दिसून आला नाही। त्यामुळे माहूर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे झाले आहे। घटनेची माहिती मिळताच माहूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक परगेवार, पोलीस उपनिरीक्षक आनंद वाठोरे व सिद्धखेंड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे यांनी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे, माहूर, नांदेड। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।